नमस्कार. आज आपण करणार इथं हॉटेलमध्ये मिळतं तसं झणझणीत आणि चटपटीत असं बटाटा वडा आणि कट करणार इथं ते झटकीपट असं होतं. सविस्तर रेसिपी सांगणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. रेसिपीला सुरुवात करू. पहिलं पीठ भिजून घ्यायचं. ही 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे. पीठ चाळून घ्यायचं आणि एक चिमूटभर खायचा सोडा घेतलाय, चवीप्रमाणे मीठ, छोटा अर्धा चमचा हळद घेतली. एवढंच लागत आहे पीठ भिजवण्यासाठी. एक मोठं भांडं घ्यायचं, त्यामध्ये बेसन टाकून घेणार आहे इथं. बेसन टाकून घेतलं म्हणजे त्यामध्ये खायचा सोडा टाकायचा, मीठ टाकायचं, हळद टाकायचं, सगळं टाकून पहिलं कोरड्या वस्तू मिक्स करून घ्यायचं. पहिलं पीठ भिजून ठेवायचं. पीठ भिजून ठेवलं म्हणजे चांगले असे वडे कुरकुरीत तयार होते. तर मग बाकीचे आपण प्रोसेस करणार आहे. तर हे सगळं पीठ मिक्स करून झालेलं आहे. त्यात थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे. तर बघा या पद्धतीने असं चांगलं पीठ भिजून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही, असं घट्टच ठेवायचं. आता हे भिजत ठेवायचं. हे चांगलं पीठ भिजतंय तोपर्यंत, त्यामुळे पहिलं पीठ भिजून घ्यायचं. आता बटाटा वडा करणार आहे तर झणझणीत असा. हे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत, उकडून साल काढून घ्यायचे. हे कोथिंबीर घेतलेली बारीक चिरलेली, ही 6 ते 7 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 9 लसणाच्या कळ्या ठ्याचा करून घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं, छोटा अर्धा चमचा हळद, छोटा अर्धा चमचा जिरा, छोटा अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा बरं लिंबाचा रस घेतलेला आहे, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि थोडंसं हिंग घेतलेलं आहे. हे बटाटा वड्या करण्यासाठी सामान घेतलेलं आहे. एक कढई घेतलेली, कढई चमच्याभर तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची, कच्ची फुनी ठेवायची नाही. मोहरी तडतडली त्यात जिरे टाकायचे, हिंग टाकायचं आणि ठ्याचा करून घेतलेलं तर मिरची लसूणचा ती टाकून घ्यायचं. तुम्हाला जर अद्रक असेल आवडत असेल तर अद्रक पण ठ्याच्यासोबत वाटून घेतलं तरी चालतं आहे, पण मी अद्रक वापरलेलं नाही आहे. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायचं आणि मी चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस बारीक ठेवलेला आहे. मिरची आणि लसणचं कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे. चांगलं परतून झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा, गॅस चालू ठेवायचं नाही आहे आणि त्यामध्ये हळद टाकून घेणार आहे. इथं हळद टाकली की चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं चांगलं हळद मिक्स झाले की त्यामध्ये बटाटे घेतलेले आहेत. बटाटे असे हाताने चुरून घ्यायचे किंवा तो मॅशरने जरी मॅश करून घेतलं तरी चालतंय, पण एकदम असं बारीक बटाटा मॅश करायचं नाही. असं एखादा बटाटा तुकडा राहिला पाहिजे त्यामध्ये, म्हणजे वडा खायला खूप छान असं लागत आहे. चांगले बटाटे सगळे हाताने मॅश करून घेतलेले आहेत आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. गॅस बंदच ठेवायचं, चालू करायचं नाही. बटाटा चांगला मिक्स करून झाला की त्यामध्ये बारीक चिरली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे. इथं 1 चमचाभर लिंबाचा रस टाकायचा आणि सगळं चांगलं मिक्स करून घेणार आहे. इथं गॅस बंद करून सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस जर चालू केला तर बटाट्याला पाणी सुटतंय आणि वडा आपला असं वल्ला होतंय, त्यामुळं गॅस चालू करायचं नाही, फक्त असं सगळं मिक्स करून घेणार आहे. कारण आपण पहिलेच बटाटा उकडून घेतलेला आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून थंड झालं की लगेच वडे करायला घेणार आहे. इथं आपल्याला जसे आवडत तसे लहान मोठे वडे करायचे, पण कटवडा म्हणलं की असं मोठाच वडा असते, पण आपण घरी खायला म्हणलं की असे लहान मोठे करू शकतो. तर मग ह्या पद्धतीने असे सगळे वडे तयार करून घेणार आहे. इथं अजिबात बटाटे भाजी असं पाणी सुटलेलं नाही, कारण बटाटा शिजवताना बी थोडंच पाणी टाकून बटाटा उकडायचं. जास्त पाणी टाकून जर बटाटा उकडला तर बटाट्यामध्ये भरपूर असं पाणी मुरत आहे आणि ते बटाट्याचा भाजी पण वल्ली होती, त्यामुळे थोडंच पाणी टाकून उकडून घेणार आहे. तर सगळे बटाटे वडे तयार झाले आहेत. आता वडे साईडला ठेवू. आता पहिलं कट करून घेऊ. कट करण्यासाठी वाटणसाठी मोठे 3 कांदे घेतलेले आहेत उभे कापून. हे खोबरं खीस घेतलेला आहे 4 चमचे, 2 चमचे पांढरे तीळ, एक अर्धा चमचा खसखस घेतलेली, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली. पचायला हलके राहते, कलर पण चांगला येते. कढाई घेतलेली, कढाईमध्ये खोबऱ्याचा खीस टाकून घ्यायचा आणि गॅस बारीक करायचा. बारीक गॅसवरती खोबऱ्याचा खीस भाजून घेणार आहे. इथं मला हलकासा असा खोबऱ्याचा खीस भाजला की त्यामध्ये पांढरे तीळ आणि खसखस टाकून घेणार आहे. इथं बारीक गॅसवरती पण भाजायचं, अजिबात करपून द्यायचं नाही. बारीक गॅसवरती पटकन असं भाजलं जातं. हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं. हे चांगलं चांगलं भाजून झालेलं आहे. भाजून झालं की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड करून घेणार आहे. इथं त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकून घेणार आहे, कारण कांदा भाजून घ्यायचा आपल्याला. आणि कांदा टाकून घ्यायचा, लो ते मिडियम गॅस करायचा. लो ते मिडियम गॅसवरती कांदा चांगला भाजून घेणार आहे. गुलाबी कलर येईपर्यंत चांगला कांदा भाजलेला आहे आणि असंच कांदा चांगला भाजायचा. थोडंसं तेल लागलं म्हणजे पटकन असं कांदा भाजला जातं आहे. हे कांदा पण आपण काढून आता थंड होण्यासाठी ठेवणार आहे. इथं हे खोबऱ्याचा खिसा आणि तीळ थंड झालेली मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. पहिले हेच वाटून घ्यायचं आणि मग कांदा टाकणार आहे. इथं पाणी न वापरता असं मिक्सरमधनं चांगलं बारीक वाटून घेतलं आहे. पाणी अजिबात वापरायचं नाही त्यामध्ये. वाटून झालं की त्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे. इथं कांदा वाटताना पण पाणी वापरायचं नाही, कारण कांद्याला पाणी सुटतंय.
त्यामुळे त्यातच मसाला चांगला वाटला जातं आहे बघा. बारीक एकदम असा मसाला वाटून झालेला आहे. या पद्धतीने कट म्हणलं की कटासाठी चांगला बारीक मसाला वाटून झालेला आहे. आता त्याच कढईमध्ये मोठे 4 चमचे तेल टाकून घेणार आहे. कट करायचं म्हणलं की तेल जास्त वापरायचं आणि त्यामध्ये जी मसाला वाटून घेतलेला ती मसाला टाकून घ्यायचा. फक्त 2 मिनटासाठीच ह्याला परतून घ्यायचं, कारण आपण सगळं भाजून घेतलेलं होतं, त्यामुळे जास्त वेळ काय परतायची गरज नाही आहे. 2 मिनटासाठी चांगलं मसाला परतून घेणार आहे. 2 मिनटासाठी चांगला मसाला परतून झालं की त्यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 1 चमचे बेडगी मिरची पावडर टाकायची. बेडगी मिरची पावडर टाकलं म्हणजे कटाला खूप छान असा कलर येते. आणि त्यामध्ये सगळी चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. मसाल्यासोबत थोडीशी कोथिंबीर टाकली म्हणजे चवीला खूप छान असं कट तयार होते. आणि सगळे पावडर मसाले टाकले की त्याला 2 मिनटासाठी बारीक गॅसवर चांगलं परतून घ्यायचं. हे सगळे मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं की त्यामध्ये गरम पाणी घालणार आहे. आपला मसाला गरम आहे म्हटल्यावर पाणी पण गरमच वापरायचं, थंड वापरायचं नाही. थंड वापरलं तर तरी पण येत नाही कटाला आणि भाजी चव पण बदलती. त्यामुळं गरम पाणी टाकून थोडं मिक्स करून घ्यायचं आणि मग असे भरपूर असं पाणी वतायचं, कारण कट म्हणलं की पातळच असते. आणि त्याला 6 ते 7 मिनटासाठी बारीक गॅसवरती चांगलं कट शिजवून घेणार आहे. बाकी छान अशी कटाला उकळी आलेली आणि तरी पण खूप छान असं आलेली बघा. असं तरीदार कट करायचा, तर थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं. झणझणीत असं कट तयार झालं आहे. लहान मुलं जर खाणार असेल तर तिखट कमी वापरायचं. आता कुरकुरीत असं बटाटा वडा करणार आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये वडे टाकून घेणार आहेत, कारण आपलं पीठ पण चांगलं भिजलेलं आहे. आणि एकदम असं पातळ पीठ करायचं नाही, असं घट्टच करायचं म्हणजे चांगलं वड्याला पीठ लागत आहे. आणि एक वडा असं पिठामध्ये बुडून तेलामध्ये सोडून टाकायचे. जेवढं बसेल तेवढं टाकायचे, जास्त तेलामध्ये वडे टाकायचे नाही. तर खालच्या बाजूकडून 3 ते 4 मिनटासाठी तळून घेतलं की लगेच पलटी करून घ्यायची. खालची बाजू वर करायची आणि गॅस लो ते मिडियम करायचा. लो ते मिडियम गॅसवरती चांगला कुरकुरीत वडा होईपर्यंत तळून घेणार आहेत. बघा दोन्ही बाजूकडून चांगला असं वडा तळून झालेला आहे. आणि चाळणीमध्ये काढून घ्यायचा, म्हणजे जास्त तेल असेल तर निघून जाते, किंवा टिश्यू पेपरवरती काढायचा. बघा सगळे वडे आता तयार झाले. तर पाहू शकता झणझणीत कटवडा तयार झाला आहे. आणि हॉटेलपेक्षाही भारी तयार होते आपण घरी जर केला तर ह्या पद्धतीने. आणि कटाला तर खूप छान असं कलर आला आहे. कुरकुरीत बटाटा वडा तयार झालेला आहे. हे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.